संजय राऊत हे फेकूचंद आहेत. त्यांनी आतापर्यंत काही किती वेळा वेगवेगळे गौप्यस्फोट केलेले आहेत. भोंगा वगैरे शब्दांची निर्मिती ही नरेश मस्केनी केलेली आहे. रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. राज्यसभेचं तिकीट मिळण्यास उशीर झाला तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी राऊतांनी पवईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली होती. राऊतांना मुख्यमंत्री बनायचं होतं, त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी कट रचला होता, असे धक्कादायक आरोप केलेत नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर. सध्या नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण सुरू आहे आणि या भांडणात दोघांनी एकमेकांचं सगळंच काढलंय. नक्की काय विषय आहे सगळा सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातील या सुनावणीनंतर दिल्लीत दोन्ही सेनेचे गट आमनेसामने आले. राऊतांनी म्हस्केंना बोलावलं पण म्हस्केंनी पाठ फिरवली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पण या दोघा नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे आज पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती याच दोघांच्या वादाची. दोघांच्या कडाक्याच्या भांडणात आधी संजय राऊतांनी नरेश म्हस्के यांच्याबाबत काय दावे केलेत ते बघा. एकनाथ शिंदे हे रिकाम्या डोक्याचे आहेत, त्यांचा फार अभ्यास नाहीये अशा व्यक्ती सत्तेत असणं हे राज्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांमध्ये नरेश म्हस्के होते. ठाण्यातून शिंदेंच्या तक्रारींचं नेतृत्व म्हस्के करत होते की महापालिकेत कसा भ्रष्टाचार सुरू आहे, आम्हाला कसं काम करू दिलं जात नाहीये. त्यांच्या या पत्राचे रेकॉर्ड्स आहेत. आता ते तिथे गेले आहेत कारण प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात. राऊतांच्या या दाव्यानंतर खासदार नरेश म्हस्के संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. शिवाय राऊतांवर खळबळजनक आरोप केलेत. ते आरोप काय आहेत ते आता सविस्तर बघा. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं पण त्यांच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही तेव्हा राऊत किती नाराज झाले होते हे सर्वांनाच माहिती आहे. ज्यावेळी राज्यसभेचं तिकीट पुन्हा एकदा लवकर डिक्लेअर केलं जात नव्हतं त्यावेळी उद्धव ठाकरे सोडाच संजय राऊत यांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. जेव्हा उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते तेव्हा शिवसेनेच्या आमदारांची पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घेऊन ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या असा कट कोण रचत होतं. राऊतांना मुख्यमंत्री बनायचं होतं हे अख्खा शिवसेनेला माहिती आहे. लोकांना त्यात खुश करण्यासाठी बैठक घेतली होती पण लोक या गोष्टीवर हसत होते की या माणसाला नक्की काय झालंय असा खळबळजनक आरोप म्हस्के यांनी केलेत. पुढे म्हस्के म्हणालेत की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारा मी महाराष्ट्रातला पहिला जिल्हा प्रमुख आहे. त्यानंतर मी कधी मातोश्रीवर गेलो नाही. त्यानंतर मला वर्षावर पण बोलवलं होतं. पक्षाला एकनाथ शिंदे यांची गरज आहे असं मी राऊतांना म्हणालो होतो. उद्धव ठाकरेंनी नरेश म्हस्केंना विधान परिषदेचं तिकीट दिलं नाही असं तुम्ही मला म्हणतायत. कसल्या गप्पा मारतायत. आमची मुठ्ठी तुम्ही बंद राहू द्या. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर तुम्ही मला रोज फोन करून काय काय बोलत होता हे कॉल रेकॉर्ड जाहीर करा. संजय राऊत हे फेकूचंद आहेत. त्यांनी आत्तापर्यंत किती वेळा खोटा गौप्यस्फोट केलाय. त्यांना भोंगा म्हणायला सुरुवात केली आहे मी, म्हणून माझ्यावर त्यांचा राग आहे. राऊतांचं प्रेम बेडगी आहे. तुम्हीच पक्षाचं वाटोळं केलंय. काँग्रेस सोबत नेण्यास तुम्हीच भाग पडलंय. शिवसैनिकांच्या शिव्याशाप तुम्हाला भोगावे लागतील. मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात येईल या स्वार्थाने संजय राऊत यांनी काम केलंय. पक्ष हातात घेण्याची इच्छा राऊतांची होती असे सगळे गंभीर आरोप नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केले. याच सोबतच म्हस्के यांनी नरेश म्हस्केवर कितीही टीका करा मी एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहे आणि कायम त्यांच्या सोबतच राहणार हे सर्वांनी लक्षात ठेवावं. मी एकनाथ शिंदे विरोधात लिहिलेलं एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन आणि नाही दाखवलं तर संजय राऊतांनी राजीनामा द्यावा असं थेट आव्हान म्हस्के यांनी राऊतांना दिलंय. म्हस्के यांनी राऊतांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि याच सोबत स्वतःची शिंदेंप्रतीची निष्ठा अधोरेखित केली. पण यातच मोठा गेम झालाय तो संजय राऊतांचा. कारण आरोप प्रत्यारोपांमध्ये म्हस्के यांनी राऊतांवर गंभीर आरोप करत राऊतांना असलेली स्वतःची मुख्यमंत्री होण्याची कथित इच्छा, ठाकरे कुटुंबाबाबतची त्यांची कथित वाईट भाषा अशा मुद्द्यांना हायलाईट केलंय जेणेकरून संजय राऊतांच्या ठाकरेंप्रती असलेल्या निष्ठेवर संशय निर्माण व्हावा.
पण या आरोपांना आता संजय राऊत कसं खोडून काढताय यावर हे सगळं राजकारण अवलंबून आहे. या दोघांच्या वादावर तुमचं मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.